नमस्कार मंडळी. तर शेवटच्या व्लॉगमध्ये आपण पाहिलं की आम्ही माना विलेजवरून निघालो ऋषिकेशला जायला. प्रवास करताना वाटेत आम्हाला 2 नद्यांचं संगम दिसलं. हे आहे विष्णुप्रयाग. इथे अलकनंदा आणि ढवली गंगा या 2 नद्यांचा संगम होतो. असं म्हणतात इथे भगवान विष्णूंनी तपस्या केली होती, म्हणून या ठिकाणाला विष्णुप्रयाग नाव पडलं. ऋषिकेशला पोहोचण्याआधी आम्ही एक रात्र जोशीमठला राहिलो. तर मंडळी, सध्या आपण उभे आहोत जोशीमठामधील प्रसिद्ध नरसिंह मंदिरात. हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे मंदिर फक्त श्रद्धेचं केंद्र नाही, तर अनेक रहस्य आणि भविष्यवाण्यांशी जोडलेलं आहे. असं म्हणतात की इथल्या नरसिंह भगवानाच्या मूर्तीचा हात दरवर्षी बारीक होत चालला आहे आणि ज्या दिवशी तो पूर्णपणे तुटेल त्या दिवशी बद्रीनाथचा मार्ग कायमचा बंद होईल, अशी दंतकथा आहे. हे मंदिर बद्रीनाथ धामाशी खूप जवळून जोडलेले आहे. हिवाळ्यात जेव्हा बद्रीनाथ मंदिर बर्फामुळे बंद होते, तेव्हा बद्रीनाथाची पूजा याच जोशीमठातील ह्याच नरसिंह मंदिरात केली जाते. जोशीमठापासून ऋषिकेशला जाताना वाटेत आम्हाला अजून एक संगम दिसला. हा आहे रुद्रप्रयाग. इथे अलकनंदा आणि मंदाकिनी नदीचा संगम होतो. केदारनाथ पासून येणारी मंदाकिनी इथे येऊन अलकनंदेत मिसळते. एका बाजूला खोल दऱ्या तर दुसऱ्या बाजूला आभाळ भिडणारे पर्वत आणि यामध्ये हे जीवन घेणे अरुंद मातीने भरलेले रस्ते. हा प्रवास फक्त डेस्टिनेशनचा नाही, तर प्रत्येक वळणावर मिळणाऱ्या अनुभवाचा आहे. इथले रस्ते जितके सुंदर दिसतात ना, तितकेच धोकादायक आहेत. एका बाजूला सतत कोसळणारे दगड तर दुसऱ्या बाजूला शेकडो फूट खोल दऱ्या. आता आपण जातोय त्या रस्त्यावर इथे अनेकदा लँडस्लाईड होतात. पहा, हे मोठमोठे दगड आणि हा पूर्ण डोंगर अक्षरशः सैल होऊन कोसळला आहे. उत्तराखंडमध्ये प्रवास करताना हवामान आणि रस्त्यांची परिस्थिती कधीही बदलू शकते. म्हणूनच इथले ड्रायव्हिंग म्हणजे फक्त स्किल नाही, तर संयमाची परीक्षा आहे. एका चुकीच्या वळणामुळे सगळं आयुष्य संपुष्टात येऊ शकतं. पण तरीही या रस्त्यांवरून प्रवास करणं म्हणजे एक वेगळीच ॲडव्हेंचर फिलिंग आहे. आणि फायनली आम्ही या डेंजर सिच्युएशनमधून बाहेर पडलो. आणि अखेर आपल्या प्रवासातील सर्वात सुंदर ठिकाण देवप्रयाग. इथे भागीरथी आणि अलकनंदा नदी एकत्र येते. हा फक्त संगम नाही, तर हिमालयाच्या कुशीतून जन्म घेणाऱ्या गंगेचा आरंभ आहे. आणि अखेरीस आम्ही पोहोचलो ऋषिकेश. एक मिनिट. खूप थकल्या कारण आता आराम करणार, कारण उद्या एक मोठा ॲडव्हेंचर करणार आहोत, ज्यासाठी आम्ही ऋषिकेशला आलो आहोत. सुप्रभात मंडळी. तर सकाळी लवकर निघून आम्ही आलो रिव्हर राफ्टिंग करायला. ऋषिकेशची रिव्हर राफ्टिंग सर्वात फेमस आणि सेफ आहे.
ठीक है। इस राफ्ट में फ्रंट साइड ये है, वो बैक साइड है, ये लेफ्ट साइड है और ये राइट साइड है। मी शुद्धीच्या मागे जाते. फॉरवर्ड बोलूंगा तो आप लोगों को एक साथ चलाना है. चलिए मोरया, मंगल मूर्ति, मोरया. मैडम फॉरवर्ड. So forward, so move your body front to back. Move your body. पांडे फास्ट. Quick fast. Go fast. Go fast. लेफ्ट वाले थोड़ा फास्ट चलाओ. लेफ्ट वाले कौन है? हम है ना. हाँ तो आप लोग थोड़ा सा फास्ट. स्टॉप. एक साथ चलाना है जब फॉरवर्ड बोलूंगा तो. Oh my God. आई शपथ. इधर देखेंगे तो 3 टाइम्स एचपी गंगे मैया की जय जय जय. वो आप लोगों का नेक्स्ट रैपिड है. रैपिड में कैच आप लोग बाहर होके बैठो. बाहर होके तुम लोग बहुत अंदर हो. ये जो पट्टा है ना उसके ऊपर बैठो. हाँ राइट. चलाइए फॉरवर्ड. अब ये कितना किलोमीटर था स्टार्ट से यहाँ तक? स्टार्ट से यहाँ तक कितना? अभी कितना हुआ? टोटल 12. अभी कितना हुआ? हाफ हो गया. हाफ हो गया. 6 किलोमीटर. 6 किलोमीटर हो गया. 3 घंटे का है. आप देख लो. 3 घंटे का नहीं है भाई. जो 16. मेरा पानी नहीं लग रहा है पैडल को. गंगे मैया की जय जय जय. ऊपर आ जाओ. उधर से जाएंगे. अच्छा ठीक है. ये ऊपर ले लो. चलो 1 2 3 गो. किया आप लोग भी टर्न होके इधर आ जाओ. ऊपर है ना. हाँ मैं को खींचना. मुझे मत ले जाओ. अपने साथ ले जाओ जरा. हल्का हल्का रोप को लूज करो. लूज. अरे मैं वो साइड जा ही नहीं रही हूँ. हाँ आ गई. हाँ ठंडा पानी ऐसे डालेगा पैर. अपने आप जा रहा है ऐसा उल्टा.
ऊपर आ जाएंगे। नहीं आना अबे रैपिड है चलो चलो एक ऊपर आओ। उधर नहीं जाते। अरे यार मेरा तो अपना इच्छा है। चलो भाई आ जाओ। अपने को लेफ्ट साइड मेरा ये साइड था मेरा रोक नहीं चलो हाथ छोड़ दो, हाथ हटा दो। अबे दोनों गिर जाओगे, उनको खींचने दो। खींचो खींचो नहीं रवि तुम गलत कर रहे हो। खींचो खींचो। अपना तो पैडल ले लो। मैडम इस साइड से रोप को ऊपर करिए। डबल ट्रबल। साइड वाले चलाओ, राइट वाले भी चलाओ। मैडम सेकंड नंबर। स्टॉप। तो गंगे मैया की जय। चलाइए चलाइए। गाइस थोड़ा फॉरवर्ड करेंगे। काय राफ्टिंग आहे काय? सॉरी मुझे जड़ है। आप थोड़ा सा इधर आओ। जब मैं 3 बोलूंगा तो इसको सीधा शोल्डर पे लेना है। अरे मेरे को है नहीं। चलो 1 2 3 एंड अप। चालू है। महेशमती साम्राज्यम। 1 2 3 अप। राफ्टिंग झाल्यानंतर आपापले राफ्टर्स उचलून जागेवर ठेवावे लागतात. मोरया वीडियो चालू आहे. ही हमाली करून आम्ही रिटर्न स्टार्टिंग पॉइंटला जाण्यास निघालो. तेव्हा वाटेत एक छोटासा ट्रेक केला, हा वॉटरफॉल पाहण्यासाठी. थोडा अजून पाण्यात मज्जा केली आणि नंतर फ्रेश होऊन इथले कॅफेज एक्सप्लोर करायला गेलो. ऋषिकेश म्हणजे फक्त योगा आणि गंगा घाट नाही, तर इथले कॅफे कल्चरही खूप प्रसिद्ध आहे. खूप सुंदर गंगा व्ह्यू, लाईव्ह म्युझिक, हेल्दी फूड आणि शांत वातावरण असलेले अनेक भन्नाट कॅफे आहेत. तर सूर्यास्तानंतर आम्ही गेलो गंगा आरती पाहायला. इथे आल्यावर वेळ थोडा हळू चालतो असं वाटलं. एका बाजूला आध्यात्मिक शांतता तर दुसऱ्या बाजूला ॲडव्हेंचरची धडधड. हेच ऋषिकेशचं खरं सौंदर्य आहे. आणि मंडळी,
अखेर आपल्या या सुंदर हिमालयीन प्रवासाचा शेवट जवळ आलाय. बद्रीनाथच्या या दिव्य शांततेपासून सुरू झालेला हा प्रवास, जोशी मठाचे धोकादायक रस्ते, प्रयागांचे अद्भुत संगम, हिमालयातील लँडस्लाइड्स आणि शेवटी ऋषिकेशच्या या गंगे किनारी येऊन संपतोय. ह्या ट्रिपने आम्हाला फक्त नवीन ठिकाण नाही दाखवली, तर खूप आठवणी दिल्या. रस्त्यातील चहा, गाडीतील गाणी, थंडीमधली केलेली मजा आणि प्रत्येक सूर्यास्तानंतर तयार झालेल्या आठवणी. कॅमेऱ्यात काही दृश्य कैद झाली, पण काही क्षण कायम मनात साठवून राहणार आहेत. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात, नवीन रस्ते, नवीन लोक आणि नवीन अनुभवांसोबत. तोपर्यंत जय बद्री विशाल, हर हर गंगे. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां.